अहमदपूर शहरातील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत चोरट्यांनी घुसून मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून कटरच्या सहाय्याने बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे। या संदर्भात आमच्या हाती लागलेली माहिती अशी की 11 मेच्या मध्यरात्री दुसरा शनिवार असल्याचा व सुट्टीचा फायदा घेत शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बँकेच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप कटरच्या सहाय्याने तोडून बँकेत प्रवेश केला आणि सगळ्यात अगोदर मध्ये असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडून टाकले। त्यानंतर चोरट्यांनी बँकेच्या तिजोरीचा शोध घेत कॅश रूम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे। लॉकरचे कुलूप न तुटल्याने त्यांचा प्रयत्न फसला आहे। मात्र विशेष बाब म्हणजे बँकेत लावलेले सायरन सुद्धा यावेळी वाजले नाही। बँकेचे मॅनेजर यांनी रोकड मुद्देमाल असलेल्या लॉकरचे कुलूप बंद असल्याची खातरजमा करून घेतली होती, म्हणूनच चोरट्यांचा प्रयत्न फसला गेला। या संदर्भात बँक प्रशासनातील मॅनेजर सूरज कश्यप यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे व प्रशिक्षणार्थी पोलीस निरीक्षक तथा IPS अधिकारी नवदीप अग्रवाल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक तानाजी आरदवाड, पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार डबेटवाड, पोलीस कॉन्स्टेबल पाराजी पुठ्ठेवाड यांनी गुन्हा नोंद करून पुढील तपासाची सूत्रे हाती घेतलेली आहेत। शहरात सोमवार व शुक्रवार या 2 दिवशी आठवडी बाजार भरतो, म्हणून बाजारपेठ मोठी असल्याने व्यावसायिक व खरेदीदारांसाठी वर्दळ असते। अनेक चोरींच्या घटना या शुक्रवारच्या मध्यरात्री घडल्याचीही नोंद आहे, म्हणूनच चोरट्यांनी शुक्रवार हा सोयीचा दिवस निवडला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अहमदपूर या शाखेच्या रात्रपाळीला सुरक्षा रक्षक नाही। या शाखेतून दररोज करोडो रुपयांचे व्यवहार होतात, मोठ्या प्रमाणात रकमेची देवाणघेवाण सुद्धा होते। लॉकरमध्ये ग्राहकांच्या मौल्यवान वस्तू सुद्धा ठेवल्या आहेत, मात्र बँकेत सायरन वाजले नाही आणि रात्रपाळीतला सुरक्षा रक्षक सुद्धा नव्हता, तरीही चोरट्यांच्या हाती काही लागले नाही। ही बाब हलक्यावर घेण्यासारखी नसून अहमदपूरकरांच्या चिंतेचा विषय तर पोलिसांपुढे चोरट्यांचे आव्हान उभे करणारी व धोक्याचा इशारा देणारी घटना असल्याचे बोलले जात आहे। आवाज बहुजनांचा।